हॅलो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त अशी भन्नाट रेसिपी आणि ती म्हणजे भरलेला पापलेट. पहा आपले पापलेट केवढे मोठे आहेत आणि आता आपण बनवूया की हा भरलेला पापलेट कसा बनवायचा. त्याआधी आपण कसं साफ करायचा हे पाहूयात. तर पहा अशा पद्धतीने पापलेट आधी कट करून घ्यायचं साईडनी आणि नंतर त्याची शेपटी आहे ती थोडीशीच कट करायची आहे. पूर्ण शेपटी कट करून नाही टाकायची. शेपटीची साईड कट करून झाल्यानंतर एक साईडनी पापलेट आपल्याला पूर्ण डीप कट करून घ्यायचं आहे. डीप कट यासाठी करायचा आहे की त्याच्या आतमध्ये आपल्याला जो आपण मसाला भरणार आहे तो व्यवस्थित भरला जावा, यासाठी डीप कट करायचा आहे. पहा, आणि त्याच्या आतमध्ये जी घाण असते ती आपण व्यवस्थितपणे काढता येते म्हणून त्याला डीप कट मारून घ्यायचा आहे. पहा आता आपण ही घाण काढून टाकणार आहोत. ज्या साईडने आपण डीप कट दिला आहे त्याच्या वरच्या लेअरला आपण अगदी लाईट कट मारून घेणार आहोत आणि पाठीमागच्या साईडला पूर्ण डीप कट मारायचे आहेत. म्हणजे आपलं पापलेटला मसाला खूप छान पद्धतीने लागतो. कट्स मारून झाल्यावरती पापलेट आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. पहा आपले कट्स मारून झालेत आणि आता मी ते पापलेट स्वच्छ धुवून घेणार आहे. बघा मी पापलेट स्वच्छ धुवून घेतला आहे. मसाला मी आता हिरवी मिरची, पुदिना, लसूण, कोथिंबीर आणि लवंग आणि काळी मिरी ह्याची मी बारीक पेस्ट करून घेतले. त्यानंतर त्यामध्ये मी हळद, मीठ आणि लिंबू पिळलं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपण पॅनवरती तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून तो चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. पहा कांदा पूर्ण गोल्डन ब्राउनिश झाला पाहिजे, अगदी सॉफ्ट झाला पाहिजे आणि नंतर आपण ही जी पेस्ट करून घेतली होती ती त्यामध्ये टाकायची आहे आणि चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आता मी ती पेस्ट बाजूला काढून घेतले आणि पापलेटला मीठ आणि लिंबू लावून चांगलं लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला केला आहे तो पापलेटच्या आतमध्ये भरून घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपण हा पापलेटला मसाला भरून घ्यायचा आहे. पापलेटला मसाला छानपणे लावून झाल्यानंतर आपण थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा घ्यायचा आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करायचं आहे. हे मिक्स करून झाल्यावर आपण आपला पापलेट त्यामध्ये डीप करायचा आहे. बघा आता पॅनवरती तेल टाकायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे. ऑब्व्हियसली आपल्याला आता आपला पापलेट फ्राय करायचा आहे. तर पहा तेल गरम झालं आहे, त्याच्यामध्ये चिमूटभर हिंग आणि लसूण टाकायची आणि लगेचच आपला पापलेट फ्रायला ठेवून द्यायचा आणि मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. पहा मी आता इकडे पलटी पण मारला आहे आणि छान असं झालेलं आहे. तो वरून मी अशी प्रेस करते जेणेकरून त्याच्यातलं जे पाणी असतं ते निघून जातं. अशा पद्धतीने आपण छान फ्राय करून घ्यायचं पापलेट. पापलेटची जी वरची बाजू असते टेक्स्चर ते असं क्रिस्पी लागलं पाहिजे आणि आतमध्ये पापलेट खूप सॉफ्ट लागलं पाहिजे, तर ते पापलेट खायला खूपच छान लागतं. तर तुम्ही पाहू शकता इथे की वरची जी साईड आहे पापलेटची ती कशी मस्त अशी क्रिस्पी झालेली आहे आणि ऑब्व्हियसली आतमध्ये ते खूप सॉफ्ट असतं. पापलेट हे लवकर शिजतं, त्याला काही शिजायला वेळ जात नाही जास्त, किंवा कोणतीही मच्छी असेल तर ती लवकरच शिजली जाते. आता आपण पुन्हा एकदा ह्याला पलटी मारून घेऊया आणि पहा छान असं फ्राय झालेला आहे आपला पापलेट. तुम्ही बघू शकता त्याचा कलर असा गोल्डन ब्राउनिश पण आहे, ग्रीन आहे आणि आपला पापलेट पहा आता फ्राय झालेला आहे. कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी, खूप छान लागते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.